नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा टी.ई.टीसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत. आजचा आपला विषय आहे मराठी हा विषय आहे आणि याच्यामध्ये आजचं आपलं प्रकरण क्रमांक 3 आहे. प्रकरणाचं नाव आहे शब्दाच्या जाती. मग हे जे शब्दाच्या जाती हे जे प्रकरण आहे याच्यावरती आतापर्यंत झालेल्या टी.ई.टी परीक्षेमधून आपल्याला जे काही प्रश्न विचारले होते ते सगळे आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. आतापर्यंत झालेलं म्हणजे कधी तर 2013 पासून 2025 पर्यंतची जी काही टी.ई.टी परीक्षा झाली होती याच्यामध्ये जे काही विचारलेले प्रश्न होते हे प्रश्न आपण या ठिकाणी जशाच्या तसे घेतलेले आहे. ठीक आहे. मग या प्रश्नांचा अभ्यास तुम्हाला का करायचा आहे तर तुम्हाला माहिती आहे 2013ला जो सिलेबस होता तोच सिलेबस काय आहे 2025ला होता आणि आता येणाऱ्या 2026ला सुद्धा काय असणार आहे तोच सिलेबस असणार आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय असणार आहे तर आतापर्यंत झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यामध्ये जे विचारलेले प्रश्न आहेत हे पाहणं काय असणार आहे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. आपला पहिला प्रश्न पाहूया. पक्षी या शब्दाची जात ओळखा. आता बघा त्यांनी काय दिलंय, पक्षी या शब्दाची जात ओळखायला सांगितली. मग पक्षी हे काय आहे, नाम आहे. पक्षी हे काय आहे, नाम आहे. पण त्याच्यामध्ये त्यांनी बघा खाली काय दिलं आपल्याला, त्याचे उपप्रकार दिलेत. मग सामान्य नाम असेल, विशेष नाम असेल, भाववाचक नाम असेल की सर्वनाम असेल असं विचारलं आपल्याला. ठीक आहे. मग पक्षी हा काय आहे तर पक्षी हे सामान्य नाम आहे. काय आहे, सामान्य नाम आहे. पक्षी हे काय आहे, सामान्य नाम आहे. म्हणजे पक्षी हे कोणत्या जातीमध्ये येतं तर हे नामामध्ये येतं आणि नामामधला उपप्रकार आहे एक सामान्य नाम. हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. मग सामान्य नाम म्हणजे काय याची व्याख्या तुम्हाला लक्षात ठेवायची. याच्यावरती प्रश्न विचारला जातो, ज्या नावामुळे एकाच जातीच्या सर्व वस्तूंचा, प्राण्यांचा किंवा पदार्थांचा बोध होतो त्याला काय म्हणतात, सामान्य नाम म्हणतात. ठीक आहे. मग सामान्य नामामुळे काय होतं बघा, एका संपूर्ण जातीचा बोध होतो. कशाचा बोध होतो, संपूर्ण जातीचा बोध होतो. ठीक आहे. आणि विशेष नाम काय असतं बघा, जे नाम एका जातीतील विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध करून देते त्यास काय म्हणतात, विशेष नाम म्हणतात. सामान्य नाम आणि विशेष नामामधला तुम्हाला हा फरक लक्षात ठेवायचा आहे. सामान्य नाम हे काय असतंय, जातीवाचक असते. प्रश्न परीक्षेत विचारलेलं आहे. सामान्य नाम काय असतंय, जातीवाचक असते म्हणजे त्या संपूर्ण समूहाला दिलेलं नाव असतंय. आणि विशेष नाम काय असतं, हे व्यक्तिवाचक असते किंवा वस्तुवाचक असते. ते एका व्यक्तीला, एका वस्तूला दिलेलं स्पेशल नाव असते, ओळखण्यासाठीचं नाव असते. जर दोघांमधला फरक पाहिला, आता समजा पर्वत आहे, काय पर्वत, पर्वत हे काय आहे, सामान्य नाम आहे. पर्वत हे काय आहे, सामान्य नाम आहे. कारण ते काय आहे, एका जातीच्या सगळ्या पर्वताला आपण पर्वतच म्हणतो. म्हणजे समजा हिमालय असेल, आपला सातपुडा असेल, सह्याद्री असेल, यांना सगळ्यांना आपण काय म्हणतो, पर्वत म्हणतो. परंतु पर्वत हे झालं सामान्य नाम आणि जर फक्त इथं तुम्हाला दिलं हिमालय तर हिमालय काय होईल पहा बरं, तर हिमालय होईल विशेष नाम. का तर ते हिमालय एक ठराविक पर्वत आहे. आपण त्या भारताच्या उत्तरेकडे असणाऱ्या पर्वतालाच हिमालय म्हणतो का, हिमालय आपण सह्याद्रीला पण हिमालय म्हणतो का, नाही. मग फरक लक्षात ठेवायचा आहे. सामान्य नाम हे काय असतं, संपूर्ण जातीला दिलेलं असतं आणि हिमालय हे काय असतं, त्या जातीमधल्या एका विशिष्ट घटकाला, एका विशिष्ट व्यक्तीला किंवा एका विशिष्ट प्राण्याला दिलेलं नाव असते. ठीक आहे. लक्षात ठेवायचं, सोपं आहे. सामान्य नाम आणि विशेष नाम सोपं आहे. फरक दोघांमधला लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये या दोन्हीवरतीच आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. पुढे बघूया. प्रश्न क्रमांक 2 आहे, आम्ही हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे. ठीक आहे. आता काय विचारलंय, आम्ही. आता आम्ही हे काय आहे, आम्ही हे सर्वनाम आहे. पण त्यांनी काय विचारलंय, हे नेमकं कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे. मग बघा, दर्शक आहे की पुरुषवाचक आहे की संबंधी आहे की प्रश्नार्थक आहे. मग आम्ही हे कोणतं आहे, पुरुषवाचक सर्वनाम आहे. दर्शक सर्वनाम कोणकोणते आहेत, हा, ही, हे, तो, ती, ते, हे काय आहे, दर्शक सर्वनाम आहे. संबंधी सर्वनाम काय, जो, तो, हे सर्व संबंधी सर्वनाम आहेत. ठीक आहे. आणि प्रश्नार्थक सर्वनाम काय आहेत, कोण, काय, हे काय आहेत, प्रश्नार्थक सर्वनाम आहेत. ठीक आहे. मग हे आम्ही हे काय आहे, पुरुषवाचक सर्वनाम आहे. आता या ठिकाणी तुम्हाला अजून लक्षात ठेवायचं आहे की पुरुषवाचक सर्वनामाचे किती उपप्रकार पडतात, प्रश्न परीक्षेत विचारला जातो. मग पुरुषवाचक सर्वनामाचे किती उपप्रकार पडतात, 3 उपप्रकार पडतात. मग हे 3 उपप्रकार कोणते आहेत हे लक्षात ठेवायचं, कारण याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न वारंवार विचारले जातात. मग पहिला प्रकार काय याच्यामधला, तो आहे प्रथम पुरुषवाचक. मग प्रथम पुरुषवाचक कोणाला म्हणतो आपण, तर बोलणारा स्वतःचा उल्लेख करण्यासाठी जी सर्वनामे वापरतो त्याला काय म्हणतो आपण, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. म्हणजे हे बोलणारा काय करतो, स्वतःसाठी वापरतो, बोलणाऱ्यासाठी वापरले जातात म्हणून त्याला काय म्हणतो आपण, प्रथम पुरुष सर्वनाम म्हणतो. ठीक आहे. उदाहरण पहा, मी, आम्ही, आपण, स्वतः, हे सगळे काय झाले, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम झाले. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. मग कोणाशी बघा,
तर ज्याच्याशी बोलायचे आहे त्याचा उल्लेख करताना आपण जे सर्वनाम वापरतो त्याला काय म्हणतो आपण? द्वितीय पुरुषवाचक म्हणतो. मग पहा, तू, तुम्ही, आपण, स्वतः. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रकार कोणता आहे? तृतीय पुरुषवाचक आहे. मग तृतीय पुरुषवाचक म्हणजे काय? ज्याच्याबद्दल बोलायचं आहे त्याचा उल्लेख करताना वापरले जाणारे सर्वनाम काय असतात? तृतीय पुरुषवाचक असतात. मग काय? तो, ती, ते, त्या. कोणते आहेत? तो, ती, ते, त्या. ठीक आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं. आता समजा बोलणार आहे, बोलणाऱ्याला जर स्वतःबद्दल, आता समजा मी तुमच्याशी बोलतोय, मग मला स्वतःबद्दल जर सांगायचं असेल तर मी उद्या लेक्चर घेणार आहे. मग हे मी काय झालं? माझ्याबद्दल वापरलेलं काय झालं? प्रथम पुरुषवाचक. आता मला समजा तुमच्यासोबत बोलतो मी, मग मी तुमच्यासाठी जे वापरलं, तुम्ही चांगला अभ्यास केला तर TET परीक्षा 100% पास होणार. मग तुमच्यासाठी वापरलं मी काय वापरलं? तर तुम्ही वापरले. काय वापरलंय? तुम्ही वापरलंय. मग हे तुम्ही काय झाला? द्वितीय पुरुष झाला. आणि तृतीय पुरुष काय? तो चांगला अभ्यास करतो. म्हणजे तुमचा एक मित्र आहे किंवा माझा एक मित्र आहे आणि मी त्याचं तुम्हाला उदाहरण देतोय की बाबा तो चांगला अभ्यास करतो म्हणून तो 100% परीक्षा काय होणार आहे? पास होणार आहे. मग हे तो काय झाला? तृतीय पुरुषवाचक झाला. एवढा फरक लक्षात ठेवायचा. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 3. हुशार मुलगा परीक्षेत पास होतो या वाक्यातील हुशार काय आहे? आता काय विचारलं आपल्याला? एक वाक्य दिलंय आणि त्या वाक्यामधला हुशार हा शब्द काय आहे असं विचारलंय. मग हुशार हे काय आहे या वाक्यामध्ये? तर विशेषण आहे. कोणत्या नामाबद्दल आलंय ते विशेषण? तर मुलगा या नामाबद्दल आलंय. मग तुम्हाला इथं विशेषणाची व्याख्या लक्षात ठेवायची, कारण परीक्षेमध्ये आपल्याला बऱ्याच वेळेस व्याख्येवरती प्रश्न विचारले जातात. मग बघा, नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हणतात? विशेषण म्हणतात. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. विशेषण हे काय करतं? नामाबद्दल अधिक माहिती सांगतं. मग बघा, आता इथं मुलगा हे जे नाम आहे ह्या नामाबद्दल काय करतोय? हुशार हा शब्द काय करतोय? अधिक माहिती सांगून त्या नामाची व्याप्ती काय करतोय? मर्यादित करतोय. पुढचा 4 नंबर प्रश्न आहे बघा. हसणे हा शब्द नामाचा कोणता प्रकार आहे? काय विचारलंय? हसणे हा शब्द नामाचा कोणता प्रकार आहे? मग हे कोणतं नाम आहे? तर हे धातू साधित नाम आहे. धातू साधित नाम म्हणजे काय? तर धातूपासून किंवा धातूला प्रत्यय लागून जे नाम बनलं जातं त्याला धातू साधित नाम म्हणतात. मग या ठिकाणी बघा, इथं धातू कोणता आहे? हसणे मधला काय आहे? मूळ शब्द काय आहे? हस हा धातू आहे. काय धातू आहे? हस धातू आहे. याला आप काय झालंय? पुढे ने प्रत्यय लागलाय. ठीक आहे. आणि काय झालंय? हसणे हे नाम तयार झालंय. मग त्याला आपण काय म्हणतो? धातू साधित नाम म्हणतो. ठीक आहे. आता धातू म्हणजे काय? तर बघा, क्रियापदातील प्रत्यय विरहित जो मूळ शब्द आहे त्या मूळ शब्दाला आपण काय म्हणतो? धातू म्हणतो. परीक्षेमध्ये विचारलं जातं धातू म्हणजे काय. ठीक आहे. मग लक्षात ठेवा. आणि जेव्हा धातूला प्रत्यय जोडून त्याचा वापर वाक्यात नामासारखा केला जातो तेव्हा त्याला काय म्हणतात? धातू साधित नाम म्हणतात. धातू साधित नामालाच काय म्हणतात? दुसरा शब्द काय आहे? कृदंत नाम आहे. कारण धातूला दुसरा शब्द काय आहे? तर धातूला दुसरा शब्द कृदंत आहे. मग धातू साधित नामाला दुसरा शब्द काय वापरतात? कृदंत नाम वापरतात. ठीक आहे. ह्या बेसिक गोष्टी आहेत, बेसिक संकल्पना आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, कारण आपल्या परीक्षेच्या दृष्टीने ह्या अतिशय उपयुक्त आहेत, अतिशय इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. पांढरा हा शब्द कोणत्या जातीचा आहे? मग गुण विशेषण आहे, संख्या विशेषण आहे, सार्वनामिक विशेषण आहे किंवा नाम आहे? मग पांढरा हे काय आहे? तर गुण विशेषण आहे. काय आहे? विशेषण आहे. आणि विशेषणामधला उपप्रकार आहे ते गुण विशेषण आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी गुण विशेषण म्हणजे काय लक्षात ठेवायचे? ज्या विशेषणाद्वारे नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण, वैशिष्ट्ये, रंग किंवा आकार दर्शवला जातो त्यास काय म्हणतात? गुण विशेषण म्हणतात. ठीक आहे. मग पांढरा या शब्दाने काय दाखवला जातो? रंग दाखवला जातो, म्हणून याला काय म्हणतात? गुण विशेषण म्हणतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न 6 नंबर. वाहवा हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? काय? वाहवा हे कोणत्या प्रकारचं अव्यय आहे असं विचारलं आपल्याला. शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय आणि क्रिया विशेषण अव्यय. मग हे कोणतं अव्यय आहे? तर हे केवल प्रयोगी अव्यय आहे. मग केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय किंवा कशाला कुणाला म्हणतात? तर बघा, आपल्या मनातील हर्ष, शोक, आश्चर्य, तिरस्कार किंवा प्रशंसा यासारख्या भावना उत्कटपणे व्यक्त करणाऱ्या शब्दाला काय म्हणतो आपण? उद्गारवाचक शब्द असतात हे. आणि या उद्गारवाचक शब्दांना आपण काय म्हणतो? यांना केवल प्रयोगी अव्यय म्हणतो. यांना काय म्हणतो आपण? केवल प्रयोगी अव्यय म्हणतो. केवल प्रयोगी अव्यय ओळखायचं तुम्हाला एक सगळ्यात सोपी खूण सांगतो. त्या शब्दानंतर किंवा प्रश्नाच्या वाक्याच्या शेवटी आपल्याला उद्गार चिन्ह दिलेलं असतंय. वाक्यामध्ये उद्गार चिन्ह आलं की लगेच उत्तर लिहून टाकायचं. ते काय असतंय? केवल प्रयोगी अव्यय असतंय. बाकी दुसरं टेन्शन घ्यायचं नाही, डोकं चालवायचं नाही जास्त. ठीक आहे. पुढचा प्रश्न 7 नंबर. पुढीलपैकी भाववाचक नाम ओळखा. पाटील, गुलामगिरी, पर्वत आणि नदी. आता याच्यातलं आपल्याला कोणतं नाम ओळखायला सांगितलंय? भाववाचक नाम ओळखायला सांगितलं. मग गुलामगिरी हे काय आहे? भाववाचक नाम आहे. पाटील हे काय आहे? सामान्य नाम आहे.
पर्वत सुद्धा सामान्य नाम आहे, नदी सुद्धा काय आहे, सामान्य नाम आहे. मग तुम्हाला भाववाचक नाम लक्षात ठेवायचं आहे की ज्या शब्दाने गुणाचा, स्थितीचा किंवा कृतीचा बोध होतो त्याला आपण काय म्हणतो, भाववाचक नाम म्हणतो. ठीक आहे. परीक्षेमध्ये आपल्याला व्याख्येवरती किंवा संकल्पनेवरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. हे बाकीचं लक्षात ठेवायचं तुम्हाला. पाटील असेल, पर्वत असेल, नदी असेल, हे कोणते नाम आहेत, हे सामान्य नाम आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक बघण्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची सूचना. मित्रांनो, आपण टी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की ही तुमच्या टीईटीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. टीईटीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित टेस्ट सिरीज असणार आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला काय भेटेल तर 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला आतापर्यंत झालेल्या टीईटीच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. ह्या सर्व प्रश्नपत्रिका कशा भेटतील तुम्हाला, उत्तरासहित भेटतील. कशा भेटतील, उत्तरासहित. म्हणजे याची उत्तर सूची सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी काय केली जाईल, दिली जाईल. ठीक आहे. त्याचबरोबर या प्रश्नपत्रिकेसोबत आपण सगळ्यात महत्त्वाचं आपण फ्रीमध्ये तुम्हाला अतिशय IMP अशा नोट्स देत आहोत. मग यामध्ये कोणकोणते विषय असतील, मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, मानसशास्त्र असेल, इतिहास, भूगोल, गणित, बुद्धिमत्ता, ह्या सगळ्या विषयाच्या नोट्स या ठिकाणी असतील. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे टीईटी परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असतं ते असते शालेय पुस्तकं. मग या ठिकाणी इयत्ता 4थी ते 8वी पर्यंतचे जे काही आपले शालेय पुस्तक आहेत त्याच्यासुद्धा अतिशय इम्पॉर्टंट नोट्स तुम्हाला या ठिकाणी दिल्या जातील. मग त्यामध्ये इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, विज्ञान असेल, ह्या सगळ्या विषयाच्या नोट्स असतील. मग तुम्ही परीक्षेला जाता जाता एवढा जरी अभ्यास करून गेले तरी तुम्ही परीक्षेमध्ये किती मार्क घेऊ शकताय तर 100पेक्षा जास्त मार्क त्या ठिकाणी तुम्ही सहज घेऊ शकता, अगदी सहज घेऊ शकता. ठीक आहे. मग याची किंमत किती मित्रांनो, तर फक्त 200 रुपये किंमत आहे. किती किंमत आहे, फक्त 200 रुपये. पण त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. आणि मग जर तुम्ही ऑफरनुसार जर आज तुम्ही आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला भेटणार आहे, 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटणार आहे. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत तर व्हॉट्सॲपला आपला नंबर आहे 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30 हा आपला व्हॉट्सॲप नंबर आहे. या नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे की सर आम्हाला स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा. तुम्हाला त्या ठिकाणी स्कॅनर पाठवलं जाईल आणि मग तुम्हाला त्या स्कॅनरवरती काय करायचं आहे, 139 रुपये पाठवायचे. स्कॅनरवरती पैसे का पाठवायचे तर स्कॅनरवरती पैसे पाठवणं सोपं असतं, सुरक्षित असतं आणि चुकून आपले पैसे दुसऱ्या व्यक्तीला जाण्याचा धोकाही त्या ठिकाणी राहत नाही. मग तुम्हाला फक्त 139 रुपये पाठवायचे आहेत आणि पाठवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपवरती मला काय करायचं आहे, तो स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. ठीक आहे. व्हॉट्सॲपवरती तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल काय केलं जाईल, त्या ठिकाणी PDF फाईलच्या स्वरूपामध्ये तुम्हाला व्हॉट्सॲपवरतीच पाठवून दिलं जाईल. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक किती आपला 8 आहे. राम पेरू खातो या वाक्यातील क्रियापद ओळखा. आता काय सांगितलंय, राम पेरू खातो हे वाक्य दिलंय आणि वाक्यातील क्रियापद ओळखायला सांगितलंय. मग याच्यामध्ये क्रियापद कोणतं आहे तर खातो हे क्रियापद आहे. मग क्रियापद म्हणजे काय बाबा, प्रश्न विचारू शकतात की नाही आपल्याला. मग वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात, क्रियापद म्हणतात. सगळ्यात महत्त्वाचं काय, त्या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण झाला पाहिजे. ठीक आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात, क्रियापद म्हणतात. आता याच्यामध्ये दुसरा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो आपल्याला, राम पेरू खातो या वाक्यातील कर्ता ओळखा. काय सांगितलं जाऊ शकतं, कर्ता ओळखा. मग याच्यामध्ये कर्ता कोण आहे तर खाणारा कोण, राम. मग राम या ठिकाणी काय आहे, कर्ता आहे. आणि कर्म कोण आहे या वाक्यामध्ये विचारू शकतात आपल्याला, कर्म कोण आहे. मग कर्म कोण आहे या वाक्यामध्ये तर पेरू हे काय आहे, कर्म आहे. कारण खाण्याची क्रिया कोणावरती चालू आहे तर ती पेरूवरती चालू आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 9, तो या सर्वनामाचा प्रकार सांगा. आता इथं आपल्याला एक सर्वनाम दिलंय तो आणि त्या सर्वनामाचा आपल्याला काय विचारलाय, प्रकार विचारलाय. मग दर्शक, संबंधी, अनिश्चित आणि आत्मवाचक. मग हे काय असणार आहे, हे कोणतं सर्वनाम आहे, दर्शक सर्वनाम आहे. मग आता दर्शक सर्वनाम तुम्हाला एका मिनिटात सांगतो की भविष्यात परीक्षेमध्ये तुमचा याच्यावरती प्रश्न चुकणार नाही. मग दर्शक सर्वनामामध्ये बघा, जवळची वस्तू दाखवण्यासाठी जे वापरले जातात ते कोणते आहेत, हा, ही, हे. आणि दूरची वस्तू दाखवण्यासाठी काय वापरतो आपण, तो, ती, ते. ही दर्शक सर्वनाम आहे. ठीक आहे. लक्षात आलं. जवळची वस्तू दाखवण्यासाठी काय वापरतो पण हा, ही, हे. आता समजा माझ्या हातात पेन आहे, हा पेन आहे, ही TV आहे. ठीक आहे. आणि लांबचं काय, समजा तो लाईटचा बोर्ड आहे, तो पंखा आहे, तो कूलर आहे. म्हणजे लांबची वस्तू दाखवण्यासाठी आपण ते झाड आहे,
तो डोंगर आहे, अशी लांबची वस्तू दाखवण्यासाठी आपण काय वापरतो, तो ती ते वापरतो. जवळची वस्तू दाखवण्यासाठी काय वापरतो, हा ही हे. मग ह्या दोघांना सुद्धा आपण काय म्हणतो, तर त्यांना दर्शक सर्वनाम म्हणतो. काय म्हणतो, दर्शक सर्वनाम. ठीक आहे. पुढे बघा 10 नंबर, शर्यतीत त्याने सुवर्ण पदक मिळवले, वाक्यातील सर्वनाम कोणते. शर्यतीमध्ये त्याने सुवर्ण पदक मिळवले आणि वाक्यातील आपल्याला सर्वनाम ओळखायला सांगितले. मग या वाक्यामध्ये सर्वनाम कोणतं आहे, तर त्याने हे सर्वनाम आहे. मग सर्वनाम म्हणजे काय, तर नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात, सर्वनाम म्हणतात. सरळ सरळ प्रश्न आपल्याला विचारला जातो की सर्वनाम म्हणजे काय, किंवा प्रश्न असा विचारला जातो नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात, मग त्याला काय म्हणतात, सर्वनाम म्हणतात. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 11 आहे, गोडवा या शब्दाचा प्रकार कोणता. आता इथे आपल्याला एक शब्द दिलाय. काय शब्द दिलाय, गोडवा, आणि विचारले बाबा या शब्दाचा प्रकार कोणता आहे. मग विशेषण आहे, भाववाचक नाम आहे, सामान्य नाम आहे की क्रियापद आहे. तर गोडवा हे काय आहे, या ठिकाणी भाववाचक नाम आहे. मग आता बघा तसं जर पाहिलं तर गोड हे काय आहे, गोड हे विशेषण आहे, पण गोड या विशेषणाला वा प्रत्यय लागून काय झालंय, भाववाचक नाम तयार झालेलं आहे. ठीक आहे, लक्षात राहू द्यायचं. पुढे बघा प्रश्न क्रमांक 12, समुद्र या शब्दाचे शब्दयोगी अव्ययुक्त रूप ओळखा. आता बघा समुद्र या शब्दाचं आपल्याला शब्दयोगी अव्ययुक्त रूप ओळखायला लावलं होतं. मग बघा समुद्राला इथं प्रत्यय लागलाय, पण हा काय विभक्ती प्रत्यय आहे. कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे, ला, द्वितीय विभक्तीचा आहे किंवा चतुर्थ विभक्तीचा आहे. समुद्रात इथं त प्रत्यय लागलाय, तर कोणत्या विभक्तीचा प्रत्यय, सप्तमीचा आहे. ठीक आहे. समुद्रासमोर, बघा समुद्रासमोर इथं काय झालंय, हे आपलं काय असणार आहे, शब्दयोगी अव्यय असणार आहे. ठीक आहे. मग बघा नामाला जोडून येणाऱ्या अव्ययाला काय म्हणतात, शब्दयोगी अव्यय म्हणतात. म्हणजे हे शब्दयोगी अव्यय नेहमी काय येतं, नामाला जोडून येतं. मग बघा समुद्र या नामाला जोडून काय आलंय, समोर आलंय. लक्षात आलं. मग त्याला आपण काय म्हणतो, शब्दयोगी अव्यय म्हणतो. हे बाकीचे प्रत्यय बघा, हा विभक्ती प्रत्यय आहे. कोणती विभक्ती आहे, द्वितीय किंवा चतुर्थी. इथं काय आहे, त या म्हणजे सप्तमी आहे. इथं समुद्राहून ऊनहून काय आहे, पंचमी विभक्ती आहे. ठीक आहे. प्रत्ययावरून आपल्याला विभक्ती ओळखायची असतात. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 13, सावधान हे कोणत्या प्रकारचं क्रियाविशेषण आहे. काय विचारलंय, सावधान हे कोणत्या प्रकारचं क्रियाविशेषण आहे. मग हे काय आहे, रीतिवाचक आहे. मग क्रिया कशी घडली हे सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात, किंवा हे सांगणारे शब्द काय असतात, रीतिवाचक असतात. म्हणजे क्रियेची पद्धत सांगतात किंवा क्रिया कशी घडली हे सांगतात, त्यांना आपण काय म्हणतो, रीतिवाचक म्हणतो. ठीक आहे. पुढे जाऊया. 14 नंबर, आणि व शिवाय ही कोणती अव्यय आहेत. आणि व शिवाय ही कोणती अव्यय आहेत, तर ही समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहेत. कोणती अव्यय आहेत, ही समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहेत. मग समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय, तर बघा दोन शब्द किंवा वाक्य मिळवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अव्ययांना काय म्हणतात, समुच्चय बोधक अव्यय म्हणतात. म्हणजे हे काय करतात, दोन शब्द किंवा वाक्य जोडण्याचं काम करतात. आता समजा आणि आहे, मग आपण काय म्हणतो, राम आणि श्याम. काय म्हणतो आपण, राम आणि श्याम. दोन शब्द जोडले की नाही, इथं जोडले. व बघा, व सुद्धा आपण काय म्हणतो, दिवस व रात्र. दिवस व रात्र दोन शब्द जोडले. तसेच दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडण्यासाठी जे शब्द वापरतात त्याला आपण काय म्हणतो, ठीक आहे. आणि त्यांना काय म्हणतो आपण, समुच्चय. पण याचं काम काय केलं पाहिजे, हे दोन शब्दाचं मिळवण्याचं काम केलं पाहिजे, समुच्चय करण्याचं काम केलं पाहिजे. ठीक आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 15, लंगडा या शब्दाचा शब्दजाती ओळखा. काय, इथे एक शब्द दिला आपल्याला लंगडा, आणि या शब्दाची शब्दजात ओळखायला सांगितली. मग लंगडा हे काय आहे, विशेषण आहे. आपण काय म्हणतो, लंगडा मुलगा, लंगडा कुत्रा, लंगडी शिळी. ठीक आहे. मग लंगडा हे काय आहे, नामाबद्दल विशेष माहिती सांगते म्हणून हे काय आहे, विशेषण आहे. पुढे बघा 16 नंबर, सुंदर हे खालीलपैकी काय आहे. सुंदर सुद्धा काय आहे, विशेषण आहे. नामाबद्दल विशेष माहिती देणारा तो शब्द आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतो, विशेषण म्हणतो. ठीक आहे. मी स्वतः त्याला पाहिले, यातील स्वतः काय आहे. आता बघा, मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील स्वतः काय आहे असं विचारलं आपल्याला. मग हे पुरुषवाचक सर्वनाम आहे, दर्शक सर्वनाम आहे, आत्मवाचक सर्वनाम आहे की संबंधी सर्वनाम आहे. तर हे काय आहे, आत्मवाचक सर्वनाम आहे. काय आहे, आत्मवाचक सर्वनाम. मग बघा, जेव्हा आपण किंवा स्वतः यांचा अर्थ स्वतः असा होतो तेव्हा ते काय असतात, आत्मवाचक सर्वनाम असतात. ठीक आहे. मग आत्मवाचक सर्वनाम कोणते आहेत, लक्षात ठेवायचं, आपण आहे आणि स्वतः आहे. पण काय महत्वाचे अट आहे, तर त्यांचा वाक्यामध्ये वापर स्वतःसाठी झाला पाहिजे. त्यांचा अर्थ काय आला पाहिजे, स्वतः हा त्यांचा अर्थ आला पाहिजे, तेव्हा ते काय असतात, आत्मवाचक सर्वनाम असतात. ठीक आहे. पुढे जाण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी सूचना. आपण
महा टीईटी भरती 2026 साठी आपला अतिशय महत्त्वाचा असा रेकॉर्डेड कोर्स या ठिकाणी सुरू केलेला आहे। या रेकॉर्डेड कोर्समध्ये तुम्हाला कोणते विषय शिकवले जातील तर या ठिकाणी तुम्हाला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि मराठी व्याकरण हे 2 अतिशय महत्त्वाचे विषय तुम्हाला त्या ठिकाणी शिकवले जातील। मग याचं स्वरूप कसं असणार आहे कोर्सचं आपल्या तर या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक प्रकरणानुसार काय केले जातील लेक्चर्स दिले जातील। प्रत्येक प्रकरणानुसार या दोन्ही विषयाच्या प्रत्येक प्रकरणानुसार लेक्चर असतील। त्याच्यानंतर या प्रत्येक लेक्चरची काय असणार आहे तुम्हाला स्पेशल नोट्स असणार आहेत आणि त्याच्यानंतर या प्रत्येक प्रकरणानुसार तुम्हाला काय भेटणार आहे या दोन्ही विषयाच्या ऑनलाईन टेस्ट सुद्धा भेटणार आहेत। कशासाठी तुम्हाला सराव करण्यासाठी ऑनलाईन टेस्ट सुद्धा त्या ठिकाणी याच्यामध्येच राहणार आहे। ठीक आहे, मग हे 2 विषय टीईटी परीक्षेला किती मार्काला आहेत तर 60 मार्काला आहेत। कोणत्या पेपरला 60 मार्काला आहेत पेपर 1 ला पण 60 मार्काला आहेत आणि पेपर 2 ला पण हे दोन्ही विषय किती मार्काला आहेत 60 मार्काला आहेत। म्हणजे तुमचा टीईटीचा कुठलाही पेपर असू द्या कुठलंही माध्यम असू द्या किंवा तुमचा पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो पेपर 2 मध्ये समाजशास्त्र असो किंवा गणित विज्ञान असो तुम्हाला हे किती मार्काला विषय आहेत हे दोन्ही विषय 60 मार्काला आहेत। का 60 मार्काला आहेत तर हे दोन्ही विषय कसे आहेत परीक्षेमध्ये अनिवार्य विषय आहेत कंपल्सरी विषय आहेत यांना ऑप्शन नाही। हे तुम्हाला परीक्षेमध्ये विषय असतात म्हणजे असतातच। मग ह्या 60 पैकी आपण काय करतोय तुम्हाला तुम्ही जर आपला बॅच जॉईन केली आपला कोर्स जॉईन केला तर तुम्हाला इथं काय होणार 50 पेक्षा जास्त मार्काची आपण हमी देतोय म्हणजे 100% तुम्हाला 50 पेक्षा जास्त मार्क काय होणार त्या ठिकाणी पडणार मित्रांनो। ठीक आहे, मग या कोर्सची किंमत किती आहे तर फक्त 1000 रुपये काय आहे कोर्सची किंमत आहे। त्याच्यामध्ये सुद्धा आपण विद्यार्थ्यासाठी काय केलेले आहे स्पेशल ऑफर दिलेली आहे। मग स्पेशल ऑफरनुसार जर तुम्ही आज आपल्या कोर्सला जॉईन झाले तर तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला कोर्स भेटेल हा 499 रुपयाला कोर्स भेटेल। आता 499 आपले आहेत आणि याच्यामध्ये काहीतरी 24 रुपये ॲड होतात असे तुम्हाला एकूण किती रुपये पे करावं लागतात 523 रुपये पे करावं लागतात। मग आता हे कुठं पेमेंट करायचं तुम्हाला किंवा कोर्स कुठं बघायचा आहे तर आपलं ॲप्लिकेशन आहे ॲप्लिकेशनमध्ये हा कोर्स असणार आहे। मग आपल्या ॲप्लिकेशनचं नाव आहे NG क्लासेस या नावाने आपलं ॲप्लिकेशन आहे। कोणत्या नावाने आहे ॲप्लिकेशन NG क्लासेस या नावाने ॲप्लिकेशन आहे। गुगल प्ले स्टोअरला ॲप्लिकेशन आहे किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देत आहे किंवा तुम्ही मला व्हॉट्सअपला या नंबरवरती मेसेज जरी केला की सर आम्हाला लिंक पाठवा असा जरी मेसेज केला तरी तुम्हाला त्या ठिकाणी काय केलं जाईल आपल्या ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला त्या ठिकाणी पाठवून दिली जाईल। ठीक आहे, पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे 18 नंबर खळखळाट या शब्दाची जात ओळखा। काय विचारलंय खळखळाट हा जो शब्द आहे याची जात ओळखायला सांगितली। मग हा कोणता शब्द आहे तर हा एक भाववाचक नाम आहे। खळखळाट हे काय आहे भाववाचक नाम आहे। ठीक आहे, पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 19 5 हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे। काय विचारलंय 5 हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे मग गुण विशेषण संख्या विशेषण सार्वनामिक विशेषण किंवा विशेषनाम। मग बघा 5 हे कशासाठी वापरलं जातंय तर वस्तूची संख्या दर्शवणाऱ्या शब्दाला काय म्हणतात संख्या विशेषण म्हणतात। मग इथं संख्या विशेषण ऑप्शन कुठे आपल्याला पर्याय क्रमांक 2 आहे संख्या विशेषण। ठीक आहे, मग 5 10 50 100 हे सगळे काय असणार आहेत ते वस्तूंची संख्या दर्शवायचं काम करतात म्हणून त्यांना आपण काय म्हणतो संख्या विशेषण म्हणतो। ठीक आहे, पुढे जाऊया 20 नंबर झाडाखाली या शब्दातील खाली काय आहे। आता बघा झाडाखाली या शब्दातील खाली काय मग तुम्हाला मी आत्ता मागे सांगितलं होतं नामाला जोडून येणारं जे काही अव्यय असतं किंवा नामाला जोडून येणारा जो काही शब्द असतो त्याला आपण काय म्हणतो शब्दयोगी अव्यय म्हणतो। त्याला आपण काय म्हणतो शब्दयोगी अव्यय म्हणतो आणि हे नामाला नेहमी कसं येतं जोडून येतं हे लक्षात ठेवायचं। शब्दयोगी अव्यय हे नामाला कसं येतं नेहमी जोडून येतं। ठीक आहे, पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 21 शाळा या शब्दाचा प्रकार कोणता। आता इथं काय केलं आपल्याला शाळा हा शब्द दिला आहे आणि हा कोणत्या प्रकारचा असं विचारलंय। मग शाळा हे काय आहे सामान्य नाम आहे। शाळा काय आहे सामान्य नाम आहे। ठीक आहे, पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 22 अरे रे रे हे कोणते अव्यय आहे। काय विचारलंय अरे रे रे मग तुम्हाला मी सांगितलं होतं शब्दाच्या नंतर किंवा वाक्याच्या शेवटी जर तुम्हाला उद्गारार्थी चिन्ह दिसलं तर लगेच डोळे झाकून लिहून टाकायचे। हे कोणतं अव्यय आहे हे केवल प्रयोगी अव्यय आहे। कोणता अव्यय आहे केवल प्रयोगी अव्यय आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न 23 नंबर बोलणारा या शब्दाचा प्रकार सांगा। बोलणारा हे काय आहे धातू साधित विशेषण आहे। काय आहे धातू साधित। धातू साधित म्हणजे काय तर हे धातूपासून बनलेलं आहे। मग कोणत्या धातूपासून बनलं हे तर बोल या धातूला नारा प्रत्यय लागून ते काय झालंय विशेषणाचं कार्य करतंय म्हणून इथं काय आहे हे धातू साधित विशेषण आहे। ठीक आहे, पुढे बघा 24 नंबर परंतु हे कोणत्या प्रकारचं उभयान्वयी आहे। काय सांगितलंय परंतु हे जे उभयान्वयी अव्यय आहे हे कोणत्या प्रकारचं आहे मग हे न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय। ठीक आहे, मग ज्या अव्ययातून उणीव
किंवा कमतरता भासते त्याला आपण काय म्हणतो, निनतो बोधक उभयान्वयी अव्यय म्हणतो. ठीक आहे. पुढे जाऊया 25 नंबर. हिमालय हे कोणत्या प्रकारचं नाम आहे? सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम आणि धातुसाधित नाम. मग मी तुम्हाला वाटतं अगोदरच पहिल्या का दुसऱ्या प्रश्नामध्ये स्पष्टीकरण दिलं होतं. हिमालय हे कोणतं नाम आहे? हिमालय हे विशेष नाम आहे, कारण ते एका पर्वताला दिलेलं नाव आहे. पर्वत हे काय आहे? पर्वत हे सामान्य नाम आहे. पर्वत हे काय आहे? सामान्य नाम आहे. पण हिमालय, सह्याद्री, सातपुडा, अरवली हे काय आहेत? विशेष नाम आहेत. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे जाऊया. शेवटचा प्रश्न. सुंदर हे खालीलपैकी काय आहे? मग हे विशेषण आहे, नाम आहे, क्रियापद आहे की अव्यय आहे? याचं उत्तर तुम्हाला कुठं सांगायचं आहे? कमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला किंवा तुमच्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करत चला, पाठवत चला. धन्यवाद मित्रांनो.